काय एकूणच पाहिलं बरं इथं? इथं माझ्या कळण्यापासून तर मी असं दुःख कधी बघितलं. त्याला आता डबल वायर घ्यावा लागणार. तर एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे, मी आता लई ठिकाणी फिरलोय. म्हणजे आता तुम्ही जसं सांगितलं ना, तर ज्या ठिकाणी आपण पेरणी करतो तर ती मातीच उरलेली नाही, तिथं फक्त दगडगोटे उरलेले आहेत. मग त्या दगडगोट्यातला परत त्या मातीमध्ये रूपांतरित आणि सुपीक करायचं म्हणलं तर मला वाटतं, मी काहीतरी काल ऐकलंय की 4-5 लाख रुपये प्रति एकर खर्च येतो. मग सरकारच्या खर्चावर किंवा अनुदानावर भागणार आहे काही? आता तुम्ही जी सारखं म्हणताय की आता जनावर मेले किंवा अशा ठिकाणी जिथं कुठंच काढता येत नाही, आता मधले जे काही क्षेत्र आहेत कशी पंचनामे होणार? आता 100% भरपाई द्यावा लागणार आहे. 40% आणि 50% हे मात्र ह्यावेळी चालत नाही. आता काल मंत्री इथं आले होते, इथं गावात आलते की चालते? कारण काय माहितीये का, आता मी स्वतः पायपीट करून आलोय. काय 2 किलोमीटर चालत आलोय, कारण रस्ता तिथलं पूल वाहून गेलं, त्याच्या अलीकडे रस्ताच नाहीये. मी पुलावून वर चढून पलीकडे इथं आपलं रक्त एक आहे, शेतकरी बाप आपला एक आहे. आता ती मायमाऊली धनगर बांधवाच्या सुद्धा बॉक्साबॉक्सी रडत. एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा आरक्षणासाठी जी लढा, आता शेतकऱ्यांसाठी मनोज जरांगे पाटील तशाच पद्धतीने लढा देताना आम्हाला पाहायला मिळते. ओला दुष्काळ एवढे जाहीर करणं गरजेचं आहे. सरकार कसं देत नाही ना ते बघणार की नाही. सरकार कसं देत नाही ना ते बघणार की नाही. तर तुम्ही आलात लोकांच्या शेतात बघायला, तुम्हाला शेत आहे, तुमच्या शेताची काय मला डॉक्टरनी वंजळभर गोळ्या दिल्या सगळ्या. गोळ्या